गेले 25 वर्ष हे धामणी गाव ज्या ठिकाणी आता उपोषणाचा पहिला दिवस आहे, आंदोलनाचा पहिला दिवस आहे, हे दुष्काळाच्या छायेमध्ये असलेलं गाव आहे। दरवर्षी या गावाला टँकर लागतो। शासनाने 25, 15, 20 वर्षापासून म्हाळसाकांत योजना करतो म्हणून लोकांना गाजर दाखवलं। म्हाळसाकांत उपसा जलसिंचन योजना शासनाने केली नाही आणि म्हणून लोकांनी स्वकर्तृत्वाने बँकांमधून पैसे काढून स्वतःचे दागिने गहाण ठेवून, बायकांचं मंगळसूत्र गहाण ठेवून या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन जवळजवळ 11 लिफ्ट इरिगेशन केली। त्यापैकी 9 इरिगेशन ही आम्हाला शासनाने सौर पॅनलच घेतलं पाहिजे, सौरची वीजच घेतली पाहिजे ही सक्ती केली। त्याच्यामुळे आज गुंतून राहिलेली आहे। 8 महिन्यापासून आम्ही सगळे पाठपुरावा करतोय की आम्हाला कसल्याही परिस्थितीमध्ये वीज कनेक्शन द्या, परंतु शासन स्वतःच्या आडमुठे धोरणामुळे सौर पॅनलवरच वीज घ्या याच्यासाठी अडून बसलंय आणि याच्या निषेधार्थ आम्ही सगळी मंडळी आज एकत्र बसलोय। सकाळी ग्रामसभा झाली, जवळजवळ 1000 स्त्री पुरुष गावातले एकत्र आले आणि आम्ही असा निर्णय घेतलाय का इथून पुढच्या काळामध्ये आम्ही सौर पॅनलचं कनेक्शन घेणार नाही, शासनाकडून घेणार तर विजेचंच कनेक्शन घेणार। दुसरा निर्णय आम्ही घेतलाय की या गावामध्ये एकही लाईट बिल भरलं जाणार नाही। तिसरा निर्णय जर घेतलाय, या उपोषणानंतर जर सरकारला जाग आली नाही तर आम्ही 10 तारखेला जलसमाधी संपूर्ण गाव जाऊन डिंबे धरणावर घेणार। चौथा निर्णय घेतलाय, हे करून जर ऐकायला आलं नाही तर संपूर्ण गाव मोडा ठेवून, बंद ठेवून आम्ही सगळी मंडळी जनावरांसकट प्रांत कार्यालयावर जाऊन त्या ठिकाणी आंदोलन करणार आहोत। अशा पद्धतीचा निर्णय आज घेतलाय। म्हणून मायबाप सरकारला विनंती आहे की आपण लवकरात लवकर आमच्या योजना चालू कराव्या, वीज कनेक्शन द्यावं। धन्यवाद।